ऐका बे पोट्टे हो. आणि माझ्या प्रिय पोरींनो, आज आपले सर येणार नाही आहे, तर आज वर्ग मी सांभाळीन, समजलं. दररोज दररोज तो टकला तुम्हाला शिकवते. आता तुम्ही बोर झाले सर. आता तुमचे संख्या सर तुम्हाला नवीन विषय शिकवणार आहे. तर सर्वात पहिले बाई सोनी, सामोरे बरं तू इथं बस माझ्याजवळ. संख्या भाऊ शाळेतच गेम. ऐ कोण आहे संख्या भाऊ? कोण आहे संख्या भाऊ? संकेत सर म्हणा, संख्या भाऊ नाही. ए कोण रे संख्या? जास्त मारतला का? सरच्या जागेवर बसला नाही शिकून राहिला आम्हाला. चलो अलग. वर्गाची कॅप्टन मी आहो, मी पाहिन वर्ग. तू अलग होय. अव मेखळीला तोंडाचे, चुपचाप बस. मला सांगितलं मास्तरनं तर मीच पाहिन. आज तो टकल्या काय येणार नाही, समजलं ना. तर तुम्ही काही म्हणाल तर आज माहीत चालते. संख्या बे संख्या, अबे मास्तर आला ना लेका. टकल्या टुकल्या काय म्हणून राहिला बे. सर मी आत येऊ का? कमीन. काऊन बे 1.5 फुट्या संख्या, जास्त माजला का तू? हा, माया खुर्चीवर बसून राहिला. तुले एकदा का सांगितलं का मी थोडासा लेट येऊन राहिलो बा तर वर्ग सांभाळतो. तू तर भाई चढला अलग माझ्याने एक लात गांढरून. अरे 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 सर तुम्ही आले का? आता मी तुम्ही यायले हे सांगत होतो का सर येणार आहे बा, शांत बसा. ते हे पोरं ऐकून राहील माझ्या. तर अलग आता आलो ना मी. तर बे पोट्टे हो आणि मुलींनो, काल मी तुम्हाला जो अभ्यास दिला होता तो तुम्ही करून आले असं अशी आशा करतो. तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं का माझे प्रिय शिक्षक या विषयावर एक कविता लिहून आणायची आहे. ज्यांना कोण लिहून नसून आणली लवकर उभी व्हा, त्याची साल्टे होतो आता मी. सर मी तरी वाटलंच मले का बाकी सर्व लिहून आणन, पण हे 1.5 फुटाचं कॅलेंडर जे आहे उभ्या केसाचं हे नाही लिहिणार. नाही नाही हो सर, मी न लिहिली ना कविता तुमच्यावर. काही झालं तरी बंद्या शाळेत तुम्ही माझे आवडता शिक्षक आहे. अरे बाप रे, आज दिवस कोणी कुठून निघाला का? संख्यानं लिहून आली म्हणते कविता. चला पाव ऐकून काय आहे. पाय का म्हणा, कान देऊ नका बरोबर. एक तुम ही नहीं टकले, उल्फत में मेरी गंजे, इस शहर में तुम जैसे टकले हजारों है, इस शहर में तुम जैसे टकले हजारों है. ओ दाढीवाले कशी वाटली सर? अबे हरामखोरा, काही तर लाज शरम ठेव बे. त्या बाप्पाच्या बगीचा हो ना मी. हो का जी सर. मग त्या हिशोबानं तर तुमचं पोरगं संख्येवर राहायला पाहिजे. पण तुम्हाला तर पोरगंच नाही जी सर.